आज सकाळी उठून पहिल्यांदा झाडून घेतलं. झाडून झाल्याच्यानंतर देवपूजा करायची होती, पण गुड्डी लवकर शाळेत जाते त्याच्यामुळे चहा ठेवला. तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीला पाणी घालून झाल्याच्यानंतर व्यवस्थित महादेवाला वगैरे पाणी घालून घेतलं. काल तुळशीला पाणी घातलं नव्हतं कारण रविवार होता. रविवारी तुळशी माताचा उपवास असतो, त्याच्यामुळे मी तुळशीला पाणी घालत नाही रविवारी आणि एकादशीचं. तुळशीच्या झाडाला तुळशीला पाणी घातलं, बेलाला पाणी घातलं आणि नंतर तुळशीपासलं सगळं साफसफाई करून घेतली. त्याच्यामुळे पहिल्याला आणि महादेवाला पाणी घालून घ्यायचं. मी रोज पहिल्यांदा उठले की पहिल्यांदा तुळशीला आणि महादेवाला पाणी घालूनच नंतर चहापत्ती घेते. नंतर देवपूजा करून घेतली. तोपर्यंत प्रांजलने आणि प्राजक्ताने मला फुलं आणून दिली होते. देवपूजा करून पाणी फुलं वाहून घेतली देवाला. आणि देवाचं पाणी मी गुलाबाच्या झाडामध्ये टाकते, टाकून देत नाही आणि तुळशीला पण टाकत नाही. चहा ठेवला होता, लेकरांना चहा दिला आणि मी सुद्धा चहा घेतला. नंतर कुकर लावला आणि मग स्वयंपाक करायचा होता मला. पहिल्यांदा कुकर लावून घेतला आणि आज पालकाची मोकळी भाजी करणार होती कारण गरगट आमच्यात कोणीच लेकरं वगैरे खात नाही, त्याच्यामुळं थोडीच होती. एक गड्डी त्यातली पण खराब झाली होती आधी, त्याच्यामुळं पालकाची भाजी बारीक चिरून घेतली, धुवून घेतली, टोमॅटो चिरले 2 आणि हे बघा पालकाच्या भाजीला मी मोकळा आता कसा तडका देते बघा. पहिल्यांदा तेल टाकायचं, जिरी मोहरी टाकायची, लसूण टाकायचा, नंतर मध्ये टोमॅटो टाकायचा आणि नंतर भाजी स्वच्छ धुवून तेलामध्ये टाकून द्यायची भाजी आणि व्यवस्थित परतायची भाजी. हे टोमॅटो पूर्ण गाळ होईपर्यंत हलवत राहायचं टोमॅटो. नंतर भाजी स्वच्छ धुवून टाकून द्यायची आणि व्यवस्थित परतायची भाजी स्वच्छ धुतल्याच्या नंतर. हे बघा, हे असे एक एक उठून येतात आमच्या इथं. काही जण तर आणखीन आतून तसे झोपलेले हो का. जसे उठल तसं मी चहा करून देते सगळ्यांना. तिकडं श्रीचं शूट घ्यायच्या नादामध्ये माझी भाजी गॅसवर इथं तशीच राहिली. पटकन आले आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. पाणी वगैरे काही टाकलं नाही कारण लवकर अशी शिजते तेलामध्ये भाजी. ही व्यवस्थित हलवून घेतलं आणि 10-15 मिनटं याला झाकून ठेवायचं. आता 5-10 मिनटं नंतर लगेच पलीकडच्या साईडला वरणाला फोडणी द्यायला घेतली. पहिल्यांदा भाजीसोबतच टोमॅटो कापला होता, त्याच्यामुळं याला काही नंतर टोमॅटो कापायची गरज लागली नाही. हे बघा आपली भाजी किती छान झाली. लेकरांच्या टिफिन पुरती झाली, म्हणलं आपल्याला घरी नंतर काहीतरी दुसरी करावी. नंतर आपल्या वरणाला फोडणी द्यायला चालू होती. मग कुकरमधलं वरण वगैरे काढून घेतलं. कुकरमध्ये थोडासा भात सांडला, कदाचित ते फास्ट गॅस असल्यामुळे झालं असेल. व्यवस्थित रवीनं हलवून घेतलं बघा. हलवून घेतलं की एकजीव डाळ होते आणि असं डाळिंब्या राहत नाहीत मध्ये. बघा कसं एकजीव झालं आहे वरण. मी तुम्हाला दाखवते पळीनं. लगेच वरणाला फोडणी देऊन घेतली मी. मसाला डब्यामधली हळद संपली होती, काल डबा घासल्यामुळे ते हळद काढून फोडणी दिली. आणि इथे बघा आमची प्रांजल मंदिरात जायला चालू आहे. ताट कशी व्यवस्थित भरून मंदिरात जाते, तिचं रोजचंच रुटीन येते मंदिरात जायचं. आंघोळ झाली की पहिल्यांदा ती मंदिरात जाऊन येते. आणि इथे आपली 2-4 दिवसाची साय ओढली होती, याला थोडं कोमट करून घेतलं आणि विरजण टाकून घेतलं मध्ये. आता याला संध्याकाळी किंवा उद्या सकाळी काढायचं मिक्सरमधून. गव्हाचं पीठ संपलं होतं, त्याच्यामुळे मी डबा वगैरे घासून घेतला. आज असं टोपल्यात पीठ काढून ठेवलं आणि डबा घासून घेतला पिठाचा. आणि लेकरं बघा मला कशी मदत करतात, दोघी पण अंथरूण वगैरे काढून ठेवालेत. यांची खूप मदत होती मला दोघींची. नंतर चपात्या वगैरे करून घेतल्या, भांडी घासली, वटा पुसून घेतला आणि नंतर झाडून काढून फरशा पुसायच्या होत्या, त्याच्यामुळे फरशा पुसून घेतल्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.